हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ब्लॉग. तर आज आम्ही सावीला घेऊन गेलो होतो घोसाळे लेकला. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर हे ठाण्यामध्ये आहे आणि कासल मिल सर्कल जवळच आहे. सो तुम्हाला हे इझिली तिथे दिसून जाईल आणि एकदम मस्त गार्डन आहे लहान मुलांसाठी. तुम्ही बघू शकता इथे ही ट्रेन सुद्धा आहे आणि सावीला ती बघूनच ती एवढी एक्साइट झाली की तिला लगेच त्यामध्ये जायचं होतं. आणि अफोर्डेबल आहे, म्हणजे 30 रुपीज पर पर्सन ह्याचं तिकीट आहे. सो दोघांचे 60 रुपीज होतात आणि 5 राऊंड ह्याच्यामध्ये ते लोक फिरवतात. सो सावीला ह्यामध्ये बसून खूप मजा आली, म्हणजे तुम्ही बघाल नंतर पण की तिला दुसऱ्या कोणत्याच राईड्स मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता जेवढा तिला ह्या ट्रेन मध्ये बसायचा होता. सो तुमच्याकडे पण जर लहान मुलं असतील तर नक्की त्यांना एकदा ह्या गार्डन मध्ये घेऊन या. आणि इथे मॉर्निंग वॉक साठी किंवा इव्हनिंग वॉक साठी पण बरेच लोक येतात. आणि लेकचा जो व्ह्यू आहे इकडे तो पण खूप मस्त आहे. सो तुम्हाला असं रिलॅक्स व्हायला यायचं असेल तर तुम्ही नक्की या लेकला व्हिजिट करा. खूप छान वाटतं इथे आल्यावर, थोडं फ्रेश वाटतं. आणि मग आम्ही इथे थोडी मजा केली. साऊने अजून 2-3 राईड्स वरती ती बसली. आणि नंतर इथे खायला पण आहे तुम्हाला असं पाणीपुरी शेवपुरी टाईप मध्ये. सो तुम्ही ते सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि तुम्ही बघू शकता सावी परत एकदा डॅडा सोबत या ट्रेन मध्ये बसली आहे. तिला खरंच खूप मजा येत होती या ट्रेन मध्ये. आणि गार्डन मधून झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या फेवरेट स्पॉट वरती, महाबळेश्वर ज्यूस सेंटर. साऊ, काय करतेस? हा, काय खाणार आहेस तू? काय पिणार आहेस? ए सावी. नखरेवर नखरेवर काय बघते? व्हिडिओ काढतो. कसं होतं साऊ? मस्त होतं. काय पितेस? चॉकलेट मिल्कशेक. अरे बस. बस झालं. कसं होतं? हा? आवडलं? आधी स्ट्रॉ चपटी होती. मम्मा देते की नाही जाऊ तुला? नाही देते तुला? मम्माला सांग दे मला. कसं होतं? काय करते साऊ? काढून टाकतेस तू? चल जाऊया घरी. हे काय घेतलंयस तू? हा, काय गाणी? ठेवून देते, चल ठेवून दे. ठेवून दे. चल ठेवून दे. हा, गळ्यात घालायचंय. ठेवून दे ना, नकोय आपल्याला. कठीण आहे, कठीण. आम्ही चाललो, तू राहा. आता काय घेतलंय? हे सावला घड्याळ घ्यायचं होतं डोलू. आमची सावी चाललेली आहे केस कापायला. साऊचं आता टकलू होणार. टकलू करणार साऊचं. चालेल साऊ? चालेल ना? अरे करूया ना. चालेल ना? करून टाका ना टकलू. चालेल, ओके. काय तो? काय पण हा? छोटा साप आहे. अरे बापरे, काय करणार तो आता? आला आला आला, साऊकडे आला. काय झालं, काय झालं? हे नकोय. अरे पण त्यांची केस पडणार तुझ्या अंगावर. साव तुझ्यावर केस पडणार म्हणून. मान खाली कर, मान खाली कर. खाली बैठे बघ, मम्माच्या हाताकडे बघ. हा, खाली. Good girl. छान छान दिसणार सावी आता. पाणी मारलं. तू कशी झाडांना मारते ठुसफुस? कसं मारलं तुला?
खाली मम्माच्या हाताकडे हातावर बघ तेवढे केस आहेत 1 2 3 4 5 खाली बघ सांग खाली बघ खाली बघ हा. तर नको बघू खाली बघ. मान खाली ठेव हा, मान खाली ठेव नाही ते काकांना कापताय ना तुझे केस छान छान खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ खाली खाली बघ हा. केश कापतात आहे तुझी तू हल्ली नाही ना तर मग काहीच नाही होणार बाळा हो हो साऊ छान दिसते क्युटी पाय. झालं झालं साऊ. काय काढू हे काढू नीट तर करूया केस झालं हो छान ग साऊ छान दिसते साऊ. साऊचे केस बघ एकदम क्युटी पाय झाले. चल थँक्यू बोल थँक्यू केस कापलीस तू. काकाने केस कापली आणि ते फुसफुस पण मारत होते का. हे, आणि नंतर मग केस विंचरत होते तुझे. कसे वाटले तुला केस. छान वाटले. कशी दिसतेस तू. क्युटी पाय. सो आज आपण काय करत आहोत कीर्ती मॅडम. आज आपण बनवणार आहोत चिकन काली मिरी मलाई कबाब. वा हा क्या बात है क्या बात है. आवाजच फॅनचा येणार आहे जास्त आणि ॲज पीपल सजेस्टेड प्लीज यूज माईक. माईक फॉर द व्हिडिओज. आपण पंखा बंद करूया ते जास्त स्वस्त पडेल आपल्या. इलेक्ट्रिसिटीचं पण बिल वाचेल आणि माईकचा पण खर्च नाही येणार. बात तो सही है. सो पहिल्यांदा तुम्हाला चिकन असं छोटं 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 जसं तुम्हाला हवं असेल. आमची रिक्वायरमेंट आहे की दिसायला चूक. जास्त. पहिलं चिकन क्लीन करून घेतलं पाहिजे चांगल्या पाण्याने आणि मग त्याला होल करतात ना. काय करतात त्याला त्याला फोकने आम्ही फोकने आम्ही टोचे. येस एक्झॅक्टली ते मारून घेतले पाहिजे आणि मग त्याचे पीसेस केले पाहिजे. एक्झॅक्टली. आता आपल्याकडे नवीन शेफ आलेले आहेत गौरेश युजलेस काशळकर. काही कामाचे नाही आहेत ते फक्त ज्ञान वाटत बसतात. हे आय डोंट लाईक दिस चरबी जास्त चरबीवाले आवडत नाही मला. आता ना ह्याला जरा असे पातळ पीसेस असले पाहिजेत सो दॅट ते तुम्हाला प्रॉपर आतून पण शिजणार. जर तुम्ही खूप जाडे ठेवले ना तर ते आतून कच्चे राहण्याचे चान्सेस आहेत. आम्ही हे बनवणार आहोत एअर फ्रायरमध्ये सो तेवढं टेन्शन नाही आहे कारण की त्याच्यामध्ये चांगल्यापैकी शिजून जातं. मला थोडं मोठ्याने बोलावं लागेल कारण मी माईक नाही लावला आहे सो माझा आवाज तेवढा जात नाही असं मला फीडबॅक आलेला आहे. सो आय ट्राय माय बेस्ट. प्रत्येक वेळी तो कॅमेरा माईक लावून करणं आठवत नाही बट आय विल ट्राय माय बेस्ट टू डू दॅट. ठीक आहे खूप झालं. भेटूया नेक्स्ट स्टेपमध्ये. आता आपण टाकत आहोत यात दही. 3 चमचे दही. 3 चमचे दही टाकलेलं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत अमूलची फ्रेश क्रीम. अमूल फ्रेश क्रीम.
फ्रेश, बहुत फ्रेश. शट अप. पडत नव्हतं ते, मी त्याला पाडलं. चांगलं आहे. आणि आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लिंबू, पिळायचा आहे लिंबाचा रस. आपली बी त्याच्यात पडलेली आहे, मग ती आपल्याला इग्नोर करायची आहे आणि अशी त्याला काढून टाकायची. थोडंसं मीठ. मसाले आपण टाकणार नाही आहेत, सो आपल्याला थोडं ब्लॅक पेपर यामध्ये टाकावं लागणार आहे. आणि आपण त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकणार आहे. थोडासा गरम मसाला, जास्त नाही. वॅव, चीज. चीज टाकणार आहोत आपण. चीज असं आपल्याला ग्रेटेड चीज. चीज टाकायचं आहे. वाव, स्लो मो मध्ये किती भारी वाटेल. 1 cube of cheese, that's it. आणि गार्निशिंग टाकायचं आहे कोथिंबीर. हे गार्निशिंग नाही आहे बाय द वे. काहीतरी राहिलं टाकायचं. आलं लसूणची पेस्ट टाकायची राहूनच गेली. सो आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट. सो दॅट्स इट. सो हे आपल्याला प्रॉपरली मिक्स थोडंसं मी असं How was it? लागते तर मस्त. नाव लेट्स सी. खूप अशीच असतात ते. तू रेसिपी बघितली असेल ना? बघितली ना, खाली थोडी आहे. हा पण रेसिपी मध्ये हेच होते ना स्टेप्स. हा मग बस सर, मग ठीक आहे ना. तो टेस्ट करायचा. नाही, बिलकुल नाही. चलो आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसंच चिकन. कारण की सगळं चिकन आपण टाकलं आणि जर ते नाही छान लागलं तर आपलं वेस्ट होऊन जाईल. सगळं वेस्ट होऊन जाईल. जास्त नाही टाकत आहे मी, थोडंसं टाकते. दॅट इज ओके. बस झालं एवढं, ठीक आहे ना. एवढे कबाब्स ठीक आहे फर्स्ट टाइमसाठी. मॅरिनेशन असेल अजून तर टाकू शकतो थोडेफार पीसेस. आहे मॅरिनेशन. मग वापरून घे ना, ते फुकट जाणे ते. नाही फुकट नाही जाणार, रस्सा करू आपण याचा. अच्छा We will do. ठीक आहे, बस झालं आय गेस. We will do. हातानेच मिक्स कर. Why? अच्छा. खरंच हे पोरगी ना. काय आहे का तुझं? हा, कुठलं बिस्किट खाल्लंस का तू? मारी. हा, खोटारडी. ओरिओ खाऊन आली आणि बोलते मारी खाल्ले. ओरिओ खाते आणि बोलते मारी खाल्लं. वा, कोणी सांगितलं ग साऊ तुला ओरिओला मारी बोलायला? कोणी सांगितलं साऊ? कोणी शिकवलं तुला? वा, मस्त. थांब हा आता माऊला फोन करू आपण. घालायला लागतं आतलं. हवा येते ना. कसं आहे साऊ? मस्त आहे. साऊ अप्रूव्ड डिश. कसं आहे? भारी. नक्की ट्राय करा आणि सांगा आम्हाला कमेंट्समध्ये की कशी झाली डिश आणि आवडली का ना साऊ. साऊला तर आवडली आहे भरपूर. ओके. एकदम भारी लागते. कसं लागतंय? भारी लागते. एकदम भारी. एकदम भारी. एकदम खूप भारी. खूप खूप भारी. मस्त. थँक्यू साऊ. आवडलं ना तुला? परत बनवायचं आपण. अजून एक बघ. मग काढून घे. तुला काढून देऊ. हा थांब देते काढून.